मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, पेन्शनधारकांना मोठी भेट, केंद्र सरकारने जारी केला आदेश। बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, पेन्शनधारकांना मोठी भेट मिळालेली आहे आणि त्याबद्दल केंद्र सरकारने आदेश सुद्धा जारी केलेला आहे। CGHS कार्ड संबंधी नवीनतम कार्यालयीन आदेश। भारत सरकार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेद्वारे 26 मार्च 2024 रोजी जारी करण्यात आला आहे। आमच्या सर्व CGS लाभार्थ्यांना अनेक वेळा समस्येचा सामना करावा लागतो। त्यांना नवीन कार्ड मिळण्यासाठी अनेक समस्या आणि विलंबाचा सामना करावा लागतो आणि या संदर्भात सर्व CGHS लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। CGHS प्लास्टिक कार्ड मिळण्यास विलंब होणार नाही। CGHS चे नियम बदललेले आहेत। CGHS कार्डचे ट्रॅकिंग आणि कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून आदेश जारी करण्यात आला आहे। नवीन नियमानुसार CGHS कार्डची छपाई प्रत्येक अतिरिक्त संचालकाकडून केली जाईल। यापूर्वी सर्व CGHS कार्डची छपाई दिल्ली मुख्यालयाद्वारे केली जात होती, त्यामुळे CGHS कार्ड मिळण्यास विलंब होत होता। परंतु आता CGHS प्लास्टिक कार्ड प्रत्येक शहराच्या अतिरिक्त संचालकाकडून जारी केले जातील। त्याची छपाई शहराच्या अतिरिक्त संचालकाकडेच केली जाईल, जेणेकरून CGHS लाभार्थ्यांना कार्ड मिळवण्यासाठी कोणत्याही विलंबांना सामोरे जावे लागणार नाही। यामुळे कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेलाही वेग येईल आणि CGHS लाभार्थ्यांना लवकर कार्ड मिळू शकतील। CGHS डुप्लिकेट कार्ड सहज उपलब्ध होईल मित्रांनो। त्याचवेळी कोणत्याही CGHS लाभार्थीचे कार्ड हरवल्यास डुप्लिकेट कार्ड बनवण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल आणि या कार्डची छपाई देखील प्रत्येक शहराच्या अतिरिक्त संचालकाकडे केली जाईल। तर सर्व CGHS लाभार्थ्यांसाठी खूप फायदेशीर बातमी आहे आणि ही बातमी तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।